नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त. केंद्र सरकारच्या सुवर्ण रोखे विक्रीच्या 7व्या टप्प्याला आजपासून सुरुवात. माओवाद्यांचा आज भारत बंद. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या डेपो बीटला माओवाद्यांनी लावली आग. 70 लाखांचं नुकसान. कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी राज्य सरकार अनुकूल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. हार्बर मार्गावर मालगाडीचे 3 डबे घसरल्यानं पहाटे 4 पासून रेल्वे वाहतूक ठप्प. आणि नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या मोनिका अथारेनं पटकावला पहिला क्रमांक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. तेराई आणि पूर्व उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर, गोंडा, फैजाबाद, आंबेडकर नगर, बहराईच, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, अमेठी आणि सुलतानपूर या 11 जिल्ह्यातल्या 51 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे अलापूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून तिथं 9 मार्चला मतदान होणार आहे. आजच्या टप्प्यासाठी 40 महिलांसह एकूण 607 उमेदवार रिंगणात असून 1,81,00,000 मतदार मतदान करू शकतील. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या 11 जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारत नेपाळ सीमा तसंच इतर जिल्हे आणि राज्यांच्या लगतची उत्तर प्रदेशची सीमा सील केली आहे. सरकारी सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या 7व्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. नागरिक याद्वारे किमान 1 ग्रॅम ते कमाल 500 ग्रॅम सोन्याच्या मूल्याचे रोखे खरेदी करू शकतील. चालू वित्तीय वर्षाच्या सुवर्ण रोखे विक्रीचा हा शेवटचा टप्पा आहे. आजपासून 3 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येतील. रोख्यांचं वितरण 17 मार्चला होणार आहे. निर्धारित पोस्ट ऑफिसमध्ये तसंच शेअर बाजारातही हे रोखे खरेदी करता येतील. या रोख्यांमध्ये 8 वर्ष गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तसंच हे रोखे 5 वर्ष संपेपर्यंत रद्द करता येऊ शकणार नाहीत. या रोख्यांच्या गुंतवणूक मूल्यावर दर 6 महिन्यांनी वार्षिक 2.5% व्याज मिळणार आहे. पुण्यात सीआयआयच्या वतीनं गुड गव्हर्नन्स या विषयावर आधारित एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्याच्या काळात राजकारणात होणारे बदल, शिवाय राजकारणात तरुणांचा येण्याचा दृष्टिकोन, यातून चालणारं प्रशासन यावर आधारित हे चर्चासत्र होतं. यावेळी खासदार वंदना चव्हाण, तरुण विजय हे उपस्थित होते. आपण राजकारणाला तुच्छ लेखतो, पण यातून एक युवक घडत असतो जो लोकशाहीतून निवडून येतो. त्याच्या हाती प्रशासनाची दोरी असते. अशावेळी जर हा युवक कमी पडला तर चांगलं प्रशासन चालवणं अवघड जातं. तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, तरच आपला भारत हा समृद्ध होईल असं मत वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. चांगलं प्रशासन चालवण्यासाठी त्याची माहिती होणं आवश्यक असतं. राजकारणात आल्यानंतर प्रशासन कसं चालवलं जातं याचं प्रात्यक्षिक प्रत्येक पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे, तरच प्रशासनाची व्याख्या हल्लीच्या तरुणांना कळेल असं मत तरुण विजय यांनी यावेळी व्यक्त केलं. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी राज्य सरकार अनुकूल असून आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते या संदर्भात कोल्हापुरात आयोजित बैठकीत बोलत होते. विधी आणि न्याय विभागाच्या समितीनं याबाबतचा अहवाल सादर केला असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्यात होणाऱ्या बैठकीत हा विषय प्राधान्यानं घेतला जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कोल्हापूर खंडपीठासाठी 6 जिल्ह्यातल्या वकिलांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा काल 89वा दिवस होता. लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव माळवणकर यांची आज पुण्यतिथी. 1952 साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले ते संसद सदस्य होते.
निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. मावळणकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचं मूळ गाव हे तत्कालीन मुंबई प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मावळंगे हे होतं. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन काही वर्ष वकिलीही केली. असहकार चळवळीमुळे त्यांच्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी ते जोडले गेले. 1930 साली महात्मा गांधींसह मिठाच्या सत्याग्रहामध्ये देखील त्यांनी भाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 मार्च 1952 साली लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी पदग्रहण केलं. 4 वर्ष या पदाचं कामकाजही त्यांनी पाहिलं. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली. महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य लढ्यातलं अग्रणी नाव. 1931 मध्ये अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांना शरण न जाता स्वतःवर गोळ्या झाडून आत्माहुती दिली होती. गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यावर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारी चळवळीचा नवा पर्याय तयार करणारे क्रांतिकारक म्हणून ते ओळखले जात. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याबरोबर स्थापन केलेल्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या माध्यमातून त्यांनी अनेक धाडसी मोहिमा आखल्या आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. क्रांतिकार्याची चळवळ नेटानं चालवताना ते पोलिसांच्या हाती कधीही लागले नाहीत. मात्र 1931 मध्ये ते अल्फ्रेड पार्कमध्ये येणार असल्याचा सुगावा लागल्यावर पोलिसांनी त्यांना वेढलं. शरणागती पत्करणं नाकारत चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळ्या झाडून मातृभूमीसाठी बलिदान दिलं. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा ते अल्लापल्ली मार्गावर रोमपल्ली इथं नक्षलवाद्यांनी रात्री 1 वाजता वनविभागाच्या डेपो बीटला आग लावली. आगीत डेपोतील लाकूड आणि इतर साहित्य जळून खाक झालं असून 70 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. माओवाद्यांनी आज भारत बंद पुकारला असून झाडं रस्त्यावर टाकून सिरोंचा अल्लापल्ली मार्ग बंद पाडला आहे. त्यामुळे सिरोंचाहून गडचिरोली आणि नागपूरकडे जाणाऱ्या बस बंद आहेत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रजांच्या या ओळी आजही ऐकल्या तरी मराठी भाषेविषयीची त्यांची तळमळ लक्षात येते. म्हणूनच या साहित्य सूर्याचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. असं मराठीचं सार्थ वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत गझलकार सुरेश भट यांच्या. मराठी भाषेचा महिमा वर्णन करणारा आज मराठी भाषा दिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषेचं महात्म्य महती सांगणारे अनेक कार्यक्रम आज राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत, ज्याद्वारे आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असाच संदेश देण्यात येतोय. कुठलीही भाषा ही संवादाचं साधन असतं, व्यक्त होण्यासाठीचं माध्यम असतं. त्यातूनच एक भाषा तयार होते जी जीवन पद्धती बनते, संस्कृती बनते आपल्या मराठी भाषेसारखी. शतकानुशतक पिढ्यानपिढ्या या आपल्या मराठी भाषेच्या वैभवात भरच पडतीये. भाषा ही प्रवाही असते, त्यामुळेच तिच्यावर अनेक संस्कार आक्रमणं होतही असतात. पण त्यातूनही भाषा तावून सुलाखून निघते. आपल्या मराठी भाषेसारखी आपली भाषा ही आपली जीवन पद्धती असते, ज्याची पाळंमुळं प्रत्येक मराठी भाषिकामध्ये रुजलेली आहेत. त्यातूनच मराठी भाषेविषयी आपुलकी, ममत्व वाढावं, अभिमान वाढावा, यासाठीच हा आजचा मराठी भाषा दिवस. यानिमित्त आपण एकच संकल्प करूया, आपणच आपली भाषा दिगंतात पोहोचवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, मराठी राजभाषा दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज शहरातल्या 4 पुतळा इथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू NN मालदार यांनी या दिंडीचं पूजन केलं. मुलूख मराठी मी मराठी अशा घोषणा देत महाविद्यालयाचे विद्यार्थी
या दिंडीत सहभागी झाले होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारच्या सत्रात माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं माय मराठी बोलकी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसंच नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा मराठी साहित्यातील मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना प्रदान केला जाणार आहे. आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे. तर कवयित्री लीला धनपलवार या काव्य पुरस्कार कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. आज औरंगाबादमध्ये समीक्षक आणि कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावरची आज सकाळपासून विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते. आज पहाटे 4:05 कुर्ल्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक 5 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र आता कुर्ल्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या 2 गाड्या सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. मात्र सीएसटीकडून कुर्ल्याकडे जाणारी हार्बर मार्गावरची वाहतूक अजूनही ठप्प आहे. कुर्ला आणि वडाळा दरम्यान वाहतूक बंद असून प्रवाशांच्या सोयीकरता पनवेल वाशी ते ठाणे तसंच कुर्ला वाशी ते पनवेल दरम्यान जादा गाड्या सुरू केल्या आहेत. हार्बर रेल्वे मार्गाच्या प्रवाशांना मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याची विनंतीही केली आहे असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. मध्य रेल्वेच्या पुणे, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांची निवड जून महिन्यात होणार आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक DK शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थानक पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 23 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात ही 3 स्थानकं आहेत. स्थानक पुनर्विकास प्रकल्प हा भारतीय रेल्वेनं खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून हाती घेतलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित लोकाधिकार मंचाकडून येत्या 1 मार्चला निदर्शनं करण्यात येणार आहेत. संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे नंदकुमार यांनी काल नागपुरात ही माहिती दिली. मार्क्सवादी पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेत येतो तेव्हा तेव्हा या हत्या वाढतात असा आरोप जे नंदकुमार यांनी केला. गेल्या 8 महिन्यात केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांकडून संघाशी संबंधित 18 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ संविधान चौक इथं ही निदर्शनं होणार आहेत. कोल्हापुरातल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रातल्या पत्की हॉस्पिटल रिसर्च फाउंडेशन आणि DY पाटील विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय शरीरशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या मुलांच्या हातांच्या ठशांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर हे संशोधन करण्यात आलं आहे. 2014 साली या संशोधनाला सुरुवात झाली. गेल्या 2 वर्षात सातत्यानं केलेलं हे संशोधन नॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ऑटोनॉमी या जर्नलमधून एप्रिल 2017 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. अशा संशोधनाला मान्यता मिळणं ही देशातली पहिली घटना आहे अशी माहिती डॉक्टर सतीश पत्की यांनी दिली. हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या मुलांमध्ये जनुकीय साम्य असलं तरी त्यांच्या ठशांमध्ये 45% साम्य असतं. त्यामुळे बायोमेट्रिकल प्रणाली व्यक्तीची ओळख पटवण्यात फसगत होणार नाही असा निष्कर्ष या संशोधनावरून निघतो. हे संशोधन पूर्णपणे वैद्यकीय शास्त्रावर आधारित आहे. मात्र अशा व्यक्तींचे ठसे घेताना फक्त अंगठा किंवा एका बोटाचा ठसा घेऊन चालणार नाही तर संपूर्ण तळहाताचा ठसा घेणं आवश्यक आहे असंही या संशोधनादरम्यान आढळून आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जे संकल्पना आहे की त्या हाताच्या ठशांच्यावर आहे. आधार कार्ड म्हणा किंवा इव्हन आपली मोटर लायसन्स म्हणा किंवा जागेचे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार म्हणा या सगळ्यासाठी ठस्यांचा उपयोग केला जातो. आयडेंटिकल जरी जुळी असली तरी त्यांचे ठसे भिन्न असल्यामुळे डिजिटल इंडिया हे जे संकल्पना आहे याला हे आमच्या संशोधनाचे निष्कर्ष पूरक आहे. मराठी भाषा दिनानिमित्तानं जळगावात हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अक्षरांच्या मूळ 9 चिन्हांची, अक्षरांची लांबी रुंदी, कानामात्रा, उकार, वेलांटी यासह मराठी व्याकरणासंदर्भात मार्गदर्शन केलं.
सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांच्याकडून प्रेरणा घेत तसंच सामाजिक बांधिलकी म्हणून कुलकर्णी गेली 20 वर्ष राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांसाठी शुद्ध लेखनाची कार्यशाळा घेत असतात. शालेय विद्यार्थ्यांसह कुलकर्णी हे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांना सुद्धा शुद्ध लेखनासंदर्भात मार्गदर्शन करत असतात. वजनानं हलकी, न गंजणारी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे प्लास्टिक. मात्र ते टाकाऊ झाल्यावर नष्ट करता येत नाही. त्यामुळे त्याचं करायचं काय हा एक जटिल प्रश्न. यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतल्या महिलांनी प्लास्टिक मुक्त मोहीम राबवली आहे. त्याचा वृत्तांत. सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर अत्यावश्यक झाला असून कितीही नाही म्हटलं तरी तो टाळणं त्याला आता शक्य नाही. मात्र वापरलेलं टाकाऊ प्लास्टिक कचरापेटीत जाऊन शेवटी ते पर्यावरणाला हानिकारकच ठरतं किंवा प्राणीमात्रांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्य बिघडवतं. या समस्येवर मात करण्यासाठी डोंबिवलीतल्या महिला गेल्या 1.5 वर्षांपासून प्लास्टिक मुक्त मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत. घरातून कचरापेटीत जाणारं प्लास्टिक आमच्याकडे द्या असं आवाहन त्या करतात आणि महिन्यातून एकदा त्या प्लास्टिक जमा करतात. आम्ही लोकांना आवाहन करतोय की मॅक्झिमम प्लास्टिक जे आहे जे तुम्ही फेकून देता ते डम्पिंग ग्राउंडवर जाताना तिथे कुजतं, तसं न होता तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला मेधा ताटपर्डेकर भेटले आहेत, त्यांना आम्ही ते सगळं प्लास्टिक पाठवतो आणि ते रिसायकलिंग करता येतं. त्यातून आम्हाला फ्युएल मिळतं जे आम्ही शेतीचे अवजारं आहेत किंवा प्लांट चालवायला त्याचा उपयोग होतो. सुरुवातीला एका महिन्यात 70 किलो मिळणारं प्लास्टिक आता 1000 किलो इतकं जमा होऊ लागलं आहे. जमा झालेलं हे प्लास्टिक पुण्यात एका पुनर्निर्माण करणाऱ्या संस्थेला दिलं जातं आणि यातूनच पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळलं जातं. राष्ट्रीय टपाल कर्मचारी संघटनेच्या अकोला शाखेचं द्वैवार्षिक अधिवेशन अकोल्यातल्या मुख्य टपाल कार्यालयात काल झालं. सेवानिवृत्त डाकपाल M.N. जोशी यावेळी प्रमुख पाहुणेपदी तर DM. डाबेराव अध्यक्षपदी होते. अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमधले पोस्टमन वर्ग 3चे कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी टपाल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा यावेळी परामर्श घेतला गेला. मराठी भाषा दिनानिमित्तानं पुण्याची साहित्य सम्राट संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद हडपसर शाखेच्या वतीनं मांजरी इथल्या मगर महाविद्यालयात काल कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बबन पोद्दार, चंद्रलेखा बेलसरे आणि पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख मनोहर जाधव उपस्थित होते. कमी शब्दात लेखन करून शब्दाच्या माध्यमातून बोलणं हे खऱ्या लेखकाचं काम असतं. लेखन कला आत्मसात केली तर एक चांगली कविता समोर येते असं मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल लातूरात सावरकर विचार मंचच्या वतीनं संगीतमय सावरकर गाथा कार्यक्रम सादर करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सावरकरांनी रचलेल्या काही रचना सादर करण्यात आल्या. दुर्मिळ कार, बाईक आणि स्कूटर यांचा समावेश असलेल्या व्हिंटेज कार फिएस्टा 2017 या रॅलीचं आयोजन काल मुंबईत करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. हार्निमल सर्कल ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. यात विविध प्रकारच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील जवळपास 220 कार, स्कूटर यांचा समावेश होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र शासन आणि सचिवालय जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात भारोत्तोलन आणि शरीरसौष्ठव स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव यावेळी उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये देशभरातल्या 24 राज्यातल्या 19 संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये नागरी सेवेतले अधिकारी सहभागी झाले आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून खेळ जोपासल्याबद्दल राव यांनी त्यांचं अभिनंदन केलं. ही स्पर्धा उद्यापर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशननं काल ठाण्यात आयोजित केलेल्या 13व्या महाराष्ट्र श्री किताबाचा मान मुंबईच्या सनीत जाधवनं पटकावला, तर मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डरचा किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाणला मिळाला. विविध वजनी गटात झालेल्या पुरुषांच्या या स्पर्धेत 156 स्पर्धक सहभागी झाले होते. महिलांसाठी देखील स्पर्धा घेण्यात आली. त्यात 8 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मुंबईच्या कांची अडवाणी हिनं पहिला तर मुंबईच्याच लीना फट हिनं दुसरा क्रमांक पटकावला. नवी दिल्लीत काल झालेल्या दिल्ली मॅरेथॉनच्या पुरुष गटात थनाकल गोपीनं पूर्ण मॅरेथॉनचं विजेतेपद पटकावलं. गोपीनं हे अंतर 2 तास 15 मिनिटं आणि 37 सेकंदांमध्ये पूर्ण केलं. महिला गटात नाशिकच्या मोनिका अथारेनं प्रथम क्रमांक पटकावला. तिनं 2 तास 39 मिनिटं आणि 8 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त. केंद्र सरकारच्या सुवर्ण रोखे विक्रीच्या 7व्या टप्प्याला आजपासून सुरुवात. माओवाद्यांचा आज भारत बंद. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाच्या डेपो बीटला माओवाद्यांनी लावली आग. 70 लाखांचं नुकसान. कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी राज्य सरकार अनुकूल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. हार्बर मार्गावर मालगाडीचे 3 डबे घसरल्यानं पहाटे 4 पासून रेल्वे वाहतूक ठप्प. आणि नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या मोनिका अथारेनं पटकावला पहिला क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.